सेकंड स्टेज ऑफ लेबर म्हणजे काय? सेकंड स्टेज ऑफ लेबर म्हणजे जेव्हा सर्विक्स हे फुल्ली डायलेटेड म्हणजे फुल्ली ओपन झालं आहे गर्भपिशवीचं तोंड आणि आता वेळ आली आहे बाळाचं डोकं पूर्णपणे खाली यायची. तर सेकंड स्टेज ऑफ लेबर स्टार्ट्स फ्रॉम फुल डायलेटेशन ऑफ सर्विक्स म्हणजे सर्विक्स पूर्ण ओपन होण्यापासून टिल द सर्विक्स इज द हेड इज कम्प्लिटली डिलिव्हर्ड, बेबी इज कम्प्लिटली डिलिव्हर्ड इज सेकंड स्टेज ऑफ लेबर. तर ही फेज जनरली 1 ते 2 तासाची असते. जर आईनी एपिड्युरल म्हणजे पेनलेस लेबरचं इंजेक्शन घेतलं असेल तर कधी कधी त्याची आपण बघतो की थोडंसं जास्ती वेळ लागू शकतो. बट 1 to 2 hours मॅक्सिमम 2.5-3 hours आपण बघतो की सेकंड स्टेज ऑफ लेबर ही असते. तर या दरम्यान काय होतं? या दरम्यान कारण फुल्ली डायलेटेड झालं आहे, कॉन्ट्रॅक्शन्स जे आहेत, कळा ज्या आहेत त्या वाढत चालल्या आहेत. तर कळा नक्कीच आईला भरपूर तीव्र म्हणजे असं भरपूर स्ट्रॉंग कळा या लक्षात यायला लागतात. त्याबरोबर हेड बाळाचं डोकं ते हळूहळू खाली यायला सुरू होते. तर त्याच्यामुळे खाली प्रेशर वाटणं, खाली जास्ती जोर वाटणं, आपल्या वजायनल एरियामध्ये स्ट्रेचिंग सेन्सेशन वाटणं हे पण भरपूर कॉमन आहे. तर यामुळे आपल्याला कळतं की हेड खाली येतं आहे. ॲट द सेम टाइम बेअरिंग डाऊन सेन्सेशन म्हणजे आपल्याला खाली काहीतरी पुशिंग सेन्सेशन येतं आहे. हे पण आपण सेकंड स्टेज ऑफ लेबरमध्ये बघतो. सेकंड स्टेज ऑफ लेबरमध्ये पण वी आर केअरफुली ऑब्झर्विंग मदरचे व्हायटल्स, पल्स, बीपी वगैरे. मग बेबीचे हार्टबीट सेकंड स्टेजमध्ये आपल्याला जास्ती फ्रिक्वेंटली बघावे लागतात. कधी कधी कंटिन्युअसली मॉनिटर करावे लागतात की व्यवस्थित आहे की नाही, काही कमी जास्ती होतं आहे की नाही. आणि विथ दिस प्रोग्रेस जसं जसं बाळाचं डोकं खाली येतं लास्ट स्टेज त्याची असते ज्याला म्हणतो आम्ही क्राउनिंग, की हेड आपल्याला आता विजिबल झालं आहे, दिसतं आहे. आणि या स्टेज नंतर जे आहे आपल्याला आता पुढे बाळाची डिलिव्हरी होणार आहे. या स्टेजला मदरला आपण जी डिलिव्हरी एरिया आहे, प्रॉपर डिलिव्हरी रूम आहे, तिथे आपण घेऊन जातो. तिथे डिलिव्हरी होते, बेबीला मदरकडे दिलं जातं आणि आपली ही सेकंड स्टेज ऑफ लेबर जी आहे ती कंप्लीट होते. त्यानंतर येते जी आहे लास्ट स्टेज म्हणजे थर्ड स्टेज ऑफ लेबर.